विरोधक म्हणतात संजय राऊत असेल, सुप्रिया सुळे असेल, ही गोळीबाराची घटना झाली किंवा वाटते गुन्हेगारी आहे त्या पार्श्वभूमीवर एक मला असं वाटतं की दृष्टी बदलणं गरजेचं आहे। स्वतःचा तो बाब्या दुसरं ते कार्टं अशा पद्धतीने सगळ्यांनी किती प्रत्येकाच्या पक्षामध्ये काय काय लोकांनी काय काय उद्योग केलेले आहेत याचा खरं तर कोणीतरी श्वेतपत्रिका काढायला पाहिजे। सगळ्यांचे पाय मातीचे आहेत, त्यामुळे राजकीय वैमनस्यातून काही वेळेला असे कायद्याचे प्रश्न जेव्हा तयार होतात तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळं त्याच्यात लक्ष घालून योग्य तो मार्ग काढत असतात। गुन्हा जो असतो झालेला त्या गुन्ह्यासाठी आपल्याकडे CRPC आणि IPCची न्यायालयीन कलमं आहेत, त्यानुसार ती सगळी प्रक्रिया चालत असते। आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकमेकावरती गुंड म्हणून नामानिधान करण्यापेक्षा जे ड्रग माफिया किंवा असे लोक कशाच्या आधारातून वाढले हे जर का पाहिलं तर मला असं वाटतं अजून खूप मोठ्या प्रमाणात राजकारणाचं शुद्धीकरण होण्याची गरज आहे। नाही मॅडम, तो आरोप सामान्य नागरिक सभा आहे याच्यामध्ये मंदिरात जे आतापर्यंत मी इच्छा व्यक्त केल्या होत्या त्यातल्या जवळजवळ बऱ्याचशा इच्छा पूर्ण झाल्या, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न याच्याबद्दल अजूनही रामराज्याप्रमाणे तो बदल जेवढा पाहिजे तेवढा झालेला नाही आहे। परंतु हे करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दाखवली, मग ते महिला आरक्षणाचं विधेयक असेल किंवा कायद्यांच्या संदर्भात तलाक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा विषय असेल किंवा राम मंदिर उभारण्याचा संकल्प असेल, आणि अगदी नाशिकमध्ये त्यांनी ज्या प्रकारे इथे सगळा दौरा केला तो जो काय आम्ही तुमच्या माध्यमांच्या प्रमाणे पाहिला, त्याच्यामुळे देशाचा नेता कसा असावं त्याचं एक त्यांनी सुंदर असं दर्शन दिलं। आणि त्यामधून घराघरातल्या व्यक्तीपर्यंत अयोध्येतलं राम मंदिर आणि काळाराम मंदिर नाशिक या दोन्हीचं नातं दृढ झालं। आणि त्या दृष्टिकोनातून मी तर अशी प्रार्थना केली, खरं तर राजकारणासाठी प्रार्थना नाही करायला पाहिजे, पण आम्ही शेवटी सामान्य भक्त आहोत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी परत पंतप्रधान व्हावेत आणि आत्ताचं जे सरकार आहे राज्यामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं तशाच पद्धतीने जनादेश मिळावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना केली।